हॅलो फ्रेंड्स, दातांच्या समस्यांमुळे तुम्ही देखील त्रासलेले आहात का? पिवळे दात पडणे किंवा काळसर असा लेयर तयार होणे किंवा मग दात किडणे किंवा सूज येणे, हिरड्यांना सूज येणे, अक्षरशः रक्तसुद्धा निघतं. अशामुळे तुमचं सुंदर असं निरागस हास्य हरवून जातं आणि बघू शकता असे किडलेल्या दातांमुळे हे तर लहान मुलांमध्ये खूप आढळतात. अगदी रूट कॅनल ट्रीटमेंटपर्यंत जाण्यापर्यंतची ही प्रोसेस असते. ती अवॉइड करायची असेल, असं सुंदर हास्य तुम्हाला हवं असेल ना, तर आजची आपण ही ट्रिक सांगणार आहोत, ती तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुलसुद्धा विसरू नका. आता घरात फक्त ही तुरटी आहे, बघू शकता. या एका वस्तूमुळे तुम्ही अगदी या रूट कॅनल ट्रीटमेंटपर्यंत पोहोचण्याची जी वेळ आहे ती तुम्ही अक्षरशः तिच्यावर मात करणार आहात. पाठीमागे सांगितलं तसं त्या समस्या ज्यांना असतील किंवा ज्यांना समस्या त्या नाही आहेत त्यांनी सुद्धा हे करावं, कारण ही एकदम सिंपल ट्रिक आहे. तुम्ही तुमच्या या गोष्टी अवॉइड करण्यासाठी, असं होऊ नये म्हणून तुम्ही ही तुमच्या दातांची काळजी घ्यायलाच हवी. आणि बघा, आता हे आपण तुरटी घेतली होती, ती खलबत्त्यामध्ये थोडीशी मी तिला कुटून घेतली आहे. या पद्धतीनं तुम्ही बघू शकता छान असं कुठलं आहे. जास्त बारीक व्हावं असं पण काहीच नाही, कारण तुरटी वापरायची पण एक पद्धत असते, ती मी तुम्हाला सांगणारच आहे. ती कुठल्या पद्धतीने आपल्याला वापरायची आहे, ही डायरेक्टली अशी वापरायची नाही आहे. स्किन असो किंवा मग आपली हेअर असो किंवा मग आपल्याला ते जे आता दातांसाठी वापरायचं आहे, तर अशा वेळी तुरटी डायरेक्ट कधीच वापरायची नाही. तिला पहिले प्युरिफिकेशन करून घ्यायचं. आता ते कसं करायचं ते आपण बघूया. मी इथं सिंपल तवा तापायला ठेवला आहे. आता थोडासा तवा गरम झाला की मी त्याच्यावरती ती तुरटी टाकणार आहे. आणि बघू शकता एकदम सिंपल आहे प्रोसिजर, पण ती अवॉइड केली तर तिचे साईड इफेक्ट्स आपल्याला नक्की दिसणार आहेत. त्यामुळे आता बघा, मी लो मिडियमला गॅस ठेवला आहे आणि त्याला तुरटीला हलवून घेत आहे. आता त्याला ते लिक्विडिफाय झालेलं आहे, बघू शकता. अजिबात घाबरून जायचं नाही. चमच्याने ते ढवळत राहा, हलवत राहा व्यवस्थित. असं ते नंतरनं घट्ट होतं आणि पावडर फॉर्ममध्ये सुद्धा येतं. तर आता हे लिक्विड झाले म्हणून घाबरायची गरज नाही. ते हलवत राहायचे फक्त. लो फ्लेमवरती हे असं चालू ठेवा. प्रत्येकाच्या घरामध्ये तुरटी असते, जर नसेल तर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाते आणि खूप स्वस्तात भेटते. त्याच्यामुळं खूप साऱ्या या तुमच्या ज्या दातांच्या समस्या आहेत ना, त्या नक्की कमी होतील. आणि ज्यांना समस्या नाहीत त्यांना त्या समस्या होऊ नये म्हणून पण त्याचा उपयोग होणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि आपल्या तुरटीचं प्युरिफिकेशन कसं होत आहे ते सुद्धा तुम्ही नक्की व्हिडिओला स्टेप बाय स्टेप बघा. अजिबात स्किप करू नका. मी सुद्धा व्हिडिओ बिलकुल स्किप केला नाही, सगळं तुमच्यासमोर करून दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा व्यवस्थित व्हिडिओ बघा, की तुम्हाला ह्याचा हेल्पफुल ठरणार आहे. हा बघू शकता आपली तुरटी लिक्विड टू सॉलिड झालेली आहे आणि आता तिला थोड्याच वेळात असंच हलवत राहायचं आहे. आपल्याला थोडंसं खाली असं काढत राहायचं चमच्याने, जे आपलं सॉलिडफाय झालेलं आहे आता ते चमच्यानं काढत राहा. आणि खालून आपला लो फ्लेम चालूच आहे गॅस, तर ह्या पद्धतीनं त्याला काढून घ्या. दुसरा चमचा यूज करा वाटलंच तर, त्याला चिटकून राहतं ते. आता तुम्हाला समजेलच थोड्या वेळात की आपण तुरटीचं प्युरिफिकेशन करणं का गरजेचं आहे. आता तुरटी आपण जेवढी टाकली होती तेवढी पावडर फॉर्ममध्ये येणं गरजेचं होतं असं आपल्याला वाटत असेल, पण तसं होणार नाही आहे. त्यात ज्या गाठी राहत आहेत, जे उर्वरित राहते, आता तुरटी तर सगळी सेमच होती, मग सगळ्याची पावडर का नाही झाली, तर ह्याचंच ते कारण. प्युरिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्यात जो अनवॉन्टेड पार्ट होता आपल्याला, तो या पद्धतीनं आपण तो रिमूव्ह केलेला आहे. ज्या गुठळ्या राहत आहेत ना, तो म्हणजे आपल्याला न पाहिजे असणारा अनवॉन्टेड पार्ट आहे. ते व्यवस्थित आपलं थोड्या वेळ असंच लो फ्लेमवरती करत राहा चमच्यानं आणि जेवढी पावडर येते तेवढी काढून घ्या आणि जे उरलेलं आहे त्याच्यावरती ते साईडला मटेरियल टाकून द्या. त्याची आपल्याला काहीच गरज नाही आहे. ही पावडर अक्षरशः तुम्ही वर्षानुवर्षे यूज करू शकता. तुम्ही जर तुमच्या स्किनसाठी किंवा हेअरसाठी पण उपयोग असतो. तुरटीचे खूप सारे फायदे असतात, पण जर तुम्ही तुमच्यासाठी शरीरावर त्याला कधी यूज करत असाल कशासाठी, तर ह्या पद्धतीने तुरटीचं अगोदर प्युरिफिकेशन करून घेत जा आणि नंतरच ती वापरत जा. डायरेक्टली ती वापरत नका जाऊ. आता बघू शकता ह्याच्यात काही खडा टाईप राहिलेला आहे, ते आपल्याला बिलकुल घ्यायचं नाही आहे. आणि जी पावडर आहे ते हलवत राहायचं व्यवस्थित. त्याच्यात जर काय आणखी उरत असेल तर ती पावडर होत जाते. ते बघू शकता तुम्ही, पावडरची क्वांटिटी वाढत आहे हळूहळू. त्यामुळे तिला पण व्यवस्थित असं त्या गुठळ्यांना दाबून दाबून घ्यायचे आणि गरम करायचे तव्यावरती. आता बघा मी 2-2 चमचे घेतले, चमच्याला चिटकून राहते ते, त्यामुळे मी तसं केलेलं आहे. आता तुरटी तर सर्व सेमच होती, पण आपल्याला पावडर मात्र सगळ्या तुरटीची भेटलेली नाही. यावरून तुम्हाला 100% शुअरिटी आली असेल की जर आपल्याला डायरेक्टली आपल्या हेल्थचा जर
विचार करून जर तुरटी वापरायची असेल ना तर हिला नक्की असं प्युरिफाय करूनच वापरत जा. बघू शकता ही पावडर फॉर्ममध्ये जे आलेली आहे. आपण गॅस बंद केला आणि थोड्या वेळ तिला थंड होऊन दिलेली आहे. आणि आता हे आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचं आहे. थोड्या वेळ मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे. आणि भरपूर सारी होती तुरटी, थोडीशी टाकली तरी आपल्याला आता पिंच असं चिमूटभर लागणार आहे, त्यामुळे जास्त हिचा उपयोग पण नाही करायचा आहे. आपण बघू शकता मी काढून घेतली एका वाटीमध्ये. तिला थोड्या वेळ थंड होऊन द्यायचं आणि वाटीमध्ये थोडंसं थंड झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्यानेच थोडंसं त्याला रगडून घ्यायचं आहे असं आपल्याला. म्हणजे जेवढा पण पावडर फॉर्म असेल ना तो व्यवस्थित सेपरेट होत जाईन आणि जे खडे खडे आहेत ते उर्वरित आपल्याला नंतर ते छोट्या गाळणीनं आपण ते चाळूनच घेणार आहोत. चाळणीनं, चहा गाळणीनं जरी चाळलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, कारण थोडंसं आहे ते मिश्रणसुद्धा. आणि बघू शकता असं फोडून घेतलेत मी थोडेसे खडे, पण तरी पण त्यातमध्ये आहेतच खडे. तुम्हाला ही प्युरिफिकेशनची जी मेथड आहे ती माहिती होती का बरं? तर नसेल माहिती तर कमेंट करून नक्की सांगा. कशी वाटली ते पण नक्की सांगा. खरंच ही युजफुल आहे का? तुम्हाला आवडली का? हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर आजपर्यंत तुम्ही डायरेक्ट तुरटी यूज करत असाल जर तुमच्या स्किनसाठी किंवा मग हेअरसाठी वगैरे, तर तशी बिलकुलही करू नका. आजपासून ही अशी तुम्ही प्युरिफाय करून ठेवत चला. ही वर्षानुवर्षे टिकते. याला फक्त एक स्वच्छ कंटेनर घ्यायचा, कुठलीही डब्बी चालेल, आणि त्यामध्ये ओलावा नसला पाहिजे, ओला हात लावू नका. आता बघू शकता हे आपण चाळून घेतलं. उर्वरित जे होतं ते एक्स्ट्रा मटेरियल टाकून दिलेलं आहे. आणि ही पावडर आपली एकदम छान अशी रेडी झालेली आहे. बघा एकदम छान रेडी झालेली आहे ही. आता एवढे आपल्याला पुरेसे आहे. आपल्याला ही जी करायचं आहे ना यूज, ह्याचा कसा करायचा काय ते आपण पुढे बघणारच आहोत. आता ही आम्ही एका डब्बीत ठेवून देते. आणि याला फक्त काळजी घ्यायची की कुठलाही ओलावा नाही लागला पाहिजे किंवा मग वल्ला हात, पाणी वगैरे असं लागलं नाही पाहिजे, एवढीच काळजी घ्या. आता या बनलेल्या तुरटीचा वापर कसा करायचा हे तुम्हाला मी 2 स्टेपमध्ये सांगणार आहे. आता पहिल्या स्टेपला आपण सुरुवात करूच, पण दुसरी स्टेप नक्की परत ती तर तुम्ही ऐकलीच पाहिजे, कारण सर्वांसाठीच अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत तो अगदी डेली रुटीनमध्ये तुम्ही ठेवला ना तर जास्त काही प्रॉब्लेमच होणार नाहीत. मोठ्यांची सवय लहानांना पण लागून जाते आणि तुमचं डेली रुटीनमध्ये ती ॲड झाली ना, तुम्हाला ह्या दातांच्या समस्यांना कधीच फेस करावं लागणार नाही. आता बघू शकता एकदम असं 1 चिमूट 2 चिमूट आपल्याला तुरटी घ्यायची. जास्त तुरटी बिलकुल वापरायची नाही आपल्याला. आहे म्हणून किती पण टाकायचं नाही. प्रत्येक ह्याचे साईड इफेक्टसुद्धा असतात. जसा इफेक्ट असतो तसा साईड इफेक्टसुद्धा असतो. प्रत्येकाचं प्रमाण हे व्यवस्थितच असावं. आता ते एकदम चिमटी पुरतं किंवा 2 चिमट असं घ्यायचं. आता कोलगेट कुठलंही घ्या, घरामध्ये तुम्ही जे यूज करता ना घरामध्ये, ते कुठलं पण कोलगेट जे ब्रश करायला तुम्ही वापरता ते यूज करा. आणि ह्या पद्धतीनं चमच्यानं किंवा हातानं जरी तुम्ही बोटाने डायरेक्ट मिक्स केलं ना तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्यामध्ये ती तुरटीची थोडीशी पावडर आणि कोलगेट मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने करा किंवा चमच्याने करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि सिंपल आपला ब्रश घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ते ठेवून ब्रश करायचा आहे. जसं आपण डेली ब्रश करतो ना तसंच करायचं आहे, फक्त तुरटी ॲड करून करायचं आहे. आणि हा रुटीन तुम्ही रोज संध्याकाळी जेवल्यानंतर करा. सकाळी केलात तरी काही प्रॉब्लेम नाही, पण संध्याकाळी शक्यतो आठवड्यातून एकदा 2दा जरी केला ना तरी काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित होऊन जाईल एकदम सगळं. अगदी तुमच्या तोंडाचा घाण वास येत असेल किंवा मग जे पण रात्री जर जेवल्यानंतर ब्रश केला ना तर सगळे जे बॅड बॅक्टेरिया असतात ना तोंडातले ते निघून जातात. आणि जे दुसरे तयार होतात रात्रभर ते सुद्धा तयार होत नाहीत, कारण आपलं माउथ व्यवस्थित क्लीन झालेलं असतं. त्यामुळे अन्नाचा कुठलाही कण उरत नाही. त्यामुळे शक्यतो झोपण्याच्या अगोदर आणि जेवल्यानंतर ब्रश करा हा. आणि जी दुसरी स्टेप मी तुम्हाला सांगणार होते ती म्हणजे ही, की 1 फुलपात्रभर पाणी घ्या किंवा मग ग्लासभर घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यात पण थोडीशी 2 चिमूट अशी तुरटी ॲड करा आणि ढवळून घ्या तिला छान असं. आणि सिंपल जे आपण चूळ भरतो त्या टाईपमध्ये चूळ भरा. आणि 2 ते 4 चूळ भरल्या ना तुम्ही डेली जरी जेवल्यानंतर ना तरी पण तुमच्या तोंडाचा घाण वास येणे किंवा मग इतर काही तुमच्या ज्या दात किडण्यासारख्या ज्या समस्या असतात ना त्या समस्या फेस होणारच नाहीत, कारण आपलं माउथच स्वच्छ असेल. त्या किटाणूंना जन्मायला कुठं जागाच भेटणार नाही, तर आपलं दात किडणारच नाही. त्यामुळं हा जो सेकंड टिप मी सांगितलेली ना टिप्स, तर ही जी सेकंड आहे ना ती तुम्ही डेली रुटीनमध्ये यूज केलीच पाहिजे, म्हणजे तुमचे कुठलाही प्रॉब्लेम फेस होणार नाही. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका.
प्रत्येक गोष्टीसाठी पेशन्स असणं खूप गरजेचं असतं. तसंच की हे तूप खाल्लं की रूप येत नाही म्हणतात ना, त्या टाईपमध्येच असतं. प्रत्येक गोष्ट जी आपण करतो ना, तिला थोडासा वेळ लागतो, पण इफेक्ट मात्र नक्की दिसून येतो. त्यामुळे हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच काहीतरी देऊन जाईल. तुमचे खूप सारे प्रॉब्लेम कमी करेन ह्याचीच खात्री आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.